त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ही वाट गोमठी वैकुंठासी जाता रामकृष्णी कथा दिंडीत भजा शुक्लम ब्रह्म विचार सारभरमामंतं जगत व्यापिनीं विना पुस्तक धारिणीं महिलां जन्नंधाकरपः हस्ते स्फाटिकमालिकं वदतीं पद्मासने संस्थितां वंदे मां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदीं जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा दुसरी काहीच नेनो बोलतो वचन ती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांच्यास पूर्वावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला तुमच्या लाभलो निज चरणा अभुस्वा तुकया देवा या हरिनगरा अनुरेणू या ठोकळा तुका आकाशा इवळा तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिजा माऊली तुला वंदितो जिजाऊच साक्षात वात्सल्यना तुझ्या धाडसाच घडे गे आम्हा तुझ्या विचारांचे घडे सोबतीला दया सदैगाज शौर्य ज्ञान जिजा माऊली तुला वंदितो मी कुंडली छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी श्री सिद्धेश्वर भगवान की नमः।
आता आपापसात बोलू नका, विशेषत्वानं महिला मंडळ कीर्तनामध्ये कीर्तन करायला बोलू द्यावं, कारण तो बोलण्याची घेत असतो पैसे. हे का नाही? तुम्ही किती बोलला तर तुम्हाला काही भेटणार नाही, आणि आम्ही कमी बोललो तर भेटणार ते भेटणारच आहे. बरोबर आहे. मग मला असं कसं कीर्तनात बोलणाऱ्याला काही तर भेटलं पाहिजे ना, काही तर भेटलं पाहिजे. भेटतं ना. कीर्तनी वटवट करेल जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्म. भेटतो काय भेटतो? कीर्तनात बडबड केली की बेडूक म्हणून बेडकुळे म्हणून जन्माला यावं लागतं. म्हणून गावामध्ये तर बेडकुळे दिसले तर त्याला हळद कुंकू वाजा, आपली सासू नाही तर सासरा ठेवलं, फक्त बोलत होता म्हणून आपापसात बोलायचं नाही. मस्तक पायावर आहे. नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, मस्तक कुठंतरी नतमस्तक झालं पाहिजे. हे मस्तक जर कुठंच नतमस्तक नाही ना झालं तर बाबा कपाळ मोक्ष होण्याची शक्यता जास्त असते. आता कपाळ मोक्ष शब्द कळलं नाही, कळलं तर पुढं फुटायची शक्यता जास्त असते. म्हणून लई ताटपणा जास्त दिवस चालत नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात जर पुढे जायचं असेल, अगदी व्यवहारात उदाहरण द्यायचं झालं, समजा गावामध्ये काही पोरं, समजा बघा तुमच्या गावात कशी पोरं नाही, समजा गावामध्ये काही पोरं काम धंदा न करता नुसते कडक स्टारचे कपडे घालून 80च्या स्पीडनं 30चं पेट्रोल टाकून गावात नुसते बोंबलत फिरायले समजा, तसं तुमच्या रस्त्याला 80च्या स्पीडनं कुणी जाऊ शकत नाही. पण समजा जर कुणी जायचा प्रयत्न केला, काम धंदा न करता जर तो नुसता बोंबलत फिरायला, तर गावातले मळक्या कपड्यातले फाटक्या कपड्यातले लोक त्याला जवळ बोलून म्हणतात, बाबा लई ताटपणा जास्त दिवस चलत नाही, आयुष्यात यश मिळवायचे तर थोडं लवकर राहावं लागतं, तेव्हा यश मिळतं, नाहीतर यश मिळत नाही. आणि आमच्या संप्रदायाने सुद्धा त्यालाच महत्व दिले. महापुरे झाले जाती तेथे लव्हाळे वाचती. महापूर जर आला ना, महापूर, तर महापुरामध्ये स्वतःचा मोठेपणा मिळवणारी, नीट ऐकावर, स्वतःचा मोठेपणा मिळवणारी, स्वतःलाच मोठं समजणारी जी मोठी झाड आहेत ना, ते उघडून पडत असतात. पण लव्हाळ नावाची वनस्पती लाट आली की वाकत असते, झुकत असते, लाट गेली की पुन्हा आयुष्यात उभी राहत असते. आयुष्यात माणसात तसं असावं, नम्र झाला भूता कोंडिले आनंद. पण आमचं दुर्दैव असं आहे, आम्ही नम्र कमी नम्रीले जातो. मग नुसते नम्री कुठे, आम्ही 10 नम्री. म्हणून तर माणसाचा मोबाईल नंबर 10 आकडी एवढंच नाही, 10 नंबर आहेत माणसं महाराज. म्हणून हे मस्तक असं नतमस्तक झालं पाहिजे. कुठं नतमस्तक झालं पाहिजे? अनन्य साधारण महत्व. कुठेही पाया पडायचे नसतात तर. आणि आता पाया पडायचा मोसम जवळ आलाय, कळलं का? आता सुरू होतोय, लक्ष राहू द्या. दारात येऊन पाया पडते, दारात येऊन उठसूट कोणाचे पाया पडायचे फॅशन आहे का काय माहित नाही. माहित नाही काय कुठून आली काय. आमच्या गावाकडं इथलं नाही, आमच्या गावाकडे सांगतो, आमच्या गावाकडे लय श्रीमंत माणूस आहे पाटील, लय श्रीमंत. इतका श्रीमंत, इतका श्रीमंत आहे की अख्खा सत्ता एकटा करील एवढा श्रीमंत. पण पट्टी सुद्धा देत नाही एवढा हलकट. पट्टी म्हणजे मी पावती सुद्धा फाडत नाही एवढा हलकट. काय करायची त्याची प्रॉपर्टी कळत आहे त्याच्याकडे. मग त्याच्याकडे एकदा नेता येणार होता, तो नेता येणार म्हणून त्या नेत्याचा जो नातू आहे तो माझा वर्ग होता. आणि योगावर त्यानं मला फोन केला, मला महाराज मी गावात असतात तर भेटू. म्हणजे काय अडचण नाही, भेटू. मी ते येणार म्हणून थांबलो होतो. इतक्या त्या नेत्याचं म्हणजे मला ज्यानं फोन केला की नाही, त्याच्या आजाची गाडी आहे, आजाची गाडी. बाबा हा पळत पळत गेला, वयोवृद्ध माणूस आहे, ज्येष्ठ माणूस आहे, प्रचंड प्रॉपर्टी आहे. पळत पळत गेला, त्यांचा दरवाजा उघडला असा गाडीचा, आणि गाडीचा दरवाजा उघडला आणि साहेब खाली उतरले की गप्पन पाया पडला. आपल्याला काय करायचं त्याचा पर्सनल विषय. एक अर्ध्या तासाला त्यांचा नातू आला, तो माझा मित्र आहे, जो आणि मी एका कॉलेजला होतो. तो आल्याबरोबर हा परत गेला, त्याच्याही गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याच्याही पाया पडला. ही गोष्ट मला पटली. आमची भेट वगैरे झाली, ते नेते मंडळी निघून गेले. संध्याकाळी मी त्याच्या घरी गेलो. मी काय का बरं का, संध्याकाळी मी त्याच्या घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर रामराम झाला. तुम्हाला महाराज कसं काय येईल? काही नाही, सहज आलो. तुम्ही सहज येणार नाही, कसं काय आले सांगा. मी म्हणलं बाबा सकाळी तुम्ही ज्येष्ठ नेत्याच्या पाया पडले याच्याबद्दल मला काही नाही, पण तुम्ही त्यांच्या नातवाच्या पाया पडले ही गोष्ट मला खटकते. ते मला म्हणलं महाराज तुला नाही अक्कल. आता गावात लोक आमच्या अक्कल रोज करतात. मी म्हणलं नाही मला अक्कल नाही, मी अक्कल शून्य माणूस आहे. पण तुम्ही त्याच्या पाया पडायला नव्हतं पाहिजे एवढं मला कळतं. तुमच्या नातवाच्या वयाचा पोरगे, पण ते माळकरी बी नाही, ते वारकरी बी नाही. जर ते वारकरी असतं
तर मी समजून घेतलं असतं, कारण आमच्या वारकऱ्याचा एक धर्म आहे, आमच्या वारकऱ्याचा एक नियम आहे, पाया पडे पंढरीसी कोणा नाही, पंढरीसी कोणा आणि पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरपूरच्या लोकांना किंवा पंढरीशी असलेल्या लोकांना अभिमान नाही. आणि पुढचं एक वाक्य बोलू का, ज्याला अभिमान आहे तो पंढरपूरचा नाही. समजून घ्या, पाया पडे जन एकमेका. इथं नातू जर कीर्तन करत असेल तर त्याचा आजा जरी आला तरी पाया पडा. इथं बायको जरी कीर्तन करत असेल आणि नवरा आला तर तो पाया पडा. जात पात धर्म पंथ लिंग वय याच्या पलीकडे जाऊन नम्रतेची भावना जर जगात कोणी जपली असेल ना तर ती माझ्या वारकरी संप्रदायाची गोष्ट आहे. ती गोष्ट आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगेन, नागे दादा मागच्या वर्षी माझी बायको माझ्यासोबत दिंडीत होती. सोबत बायको माझी दिंडीत होती सोबत. तुमची कशी असतील कीर्तनाला आली तशी माझी बायको दिंडीत सोबत होती. आणि आम्ही सोबत चलत असताना दिव्याचा घाट चढून वर गेलो. सासवडला मुक्काम. आज मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी एकादशी आणि नंतर आम्ही तिथून निघणार द्वादशीला. एकादशीच्या दिवशी सकाळी आमचा काकडा झाला. नंतर सगळ्याच्या विधी वगैरे आवरल्या. सकाळचं पुन्हा आमची पारायण असतं. पारायण दिंडीचं बरं का, पारायण झालं. दुपारी गाथा भजन केलं दिंडीत. 3च्या नंतर रामायण होतं आमच्या दिंडीत. रामायण झालं. संध्याकाळी 5 वाजता हरिपाठ सुरू झाला. 5 ते 7 हरिपाठ चालला आणि 7 वाजता उगत पोरं होते. सोबत पोरं म्हणजे आता फुगड्या खेळायच्या. आता दिंडीमध्ये असते आनंद असतो. फुगड्या सुरू झाल्या आणि फुगड्या सुरू झाल्याच्या नंतर माझा एक कॉलेजचा मित्र दिंडीत आलेला होता. तो मला म्हणला, दादा फुगडी खेळा. चल खेळू. म्हणलं नाही, वहिनींसोबत खेळा. आता मी माझ्या बायकोसोबत फुगडी खेळली, नाचून खेळली. आमची फुगडी संपली. आता ऐका मी काय सांगतो. आमची फुगडी संपली आणि फुगडी संपल्याबरोबर माझी बायको माझ्या पाया पडली आणि मी लगेच माझ्या बायकोच्या पाया पडलो. लगेच दुसऱ्या क्षणात त्या कॉलेजच्या मित्राला टेन्शन की दादा पाया कसा काय पडला. त्याने मला बाजूला नेलं. ते मला, दादा वहिनीचा काही दबाव आहे का, पाया कसा काय पडला, वहिनीला भीतोस का. मी मला येण्या, मी बायकोला भीत नाही. बायकोला भिणारा माणूस असं लोकांमध्ये पाया पडत नाही. पडत असतो पण लोकांमध्ये पडत. ते मला मग पाया कस काय पडले. मी एक वाक्य बोललो होतो त्याला. तेच वाक्य नंतर मी महाराष्ट्र टाइम्स नावाच्या वर्तमानपत्रात आषाढी एकादशीला लिहिलं. मी त्याला एक वाक्य बोललो. ते वाक्य तुम्हाला कळलं तर माझा भाव कळेल. मी त्याला म्हणलो, ती माझी बायको आहे, ती माझी अर्धांगिनी आहे, ती माझी पत्नी आहे, ती माझी साथीदार आहे, ती माझी जोडीदार आहे. पण पंढरपूरवरनं परळीचा जो हा माझ्या गावचा रस्ता आहे ना, या रस्त्यावरती माझी बायको आहे, पत्नी आहे, अर्धांगिनी आहे. परंतु आळंदी ते पंढरपूर ही जी वाट आहे ना, त्या वाटेवर नात्यानं जरी ती माझी बायको असली तरी तत्वानं माझ्यासाठी माऊली आहे. म्हणून हा विचार वारकरी संप्रदायाचा. अर्धा तास आमची चर्चा झाली. ते म्हणलं, मला मी पटतंय महाराज, पण नाईलाज आहे म्हणून पाया पडावं. मी म्हणलं, असा काय नाईलाज आहे. ते मला 4-5 बिलाड करीत म्हणून पाया पडावं. कोण जे दृष्टांत सांगत होतो मी. मायबाप आता एकच वाक्य लक्षात ठेवा. भौतिक जीवनातली बिलं निघण्यासाठी नको त्याच्या पाया पडण्यापेक्षा इह लोकातलं आपलं बिल ज्यांच्या सहीमुळे देवाच्या दारात पारित होतं ना, त्या संतांच्या पाया पडणं सगळ्यात जास्त. मस्तक ही पायावर, हे मस्तक पायावर आहे, संतांच्या पायावर आहे. मस्तक ठेंगणा कडी संतांच्या चरणा. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. मस्तक नतमस्तक आहे, पायावर आहे, संतांच्या पायावर आहे. पण याच्यातला एक शब्द माझ्यासाठी अभिमानाचा आहे, वारकरी संतांच्याच पाया पडायच्या. पण कोणत्या संतांच्या? वारकरी संतांच्या.
कारण सध्या लई संत झाले बाजारात. लई संत झाले. आता माझ्याकडे वेळ नाही तर यादीच सांगितली असते तुम्हाला. आता मगा आल्यापासून मला गरमायले, मी जॅकेट काढून पुढे गरमायले. मला मगापासून वाटलं ह्याला फॅन लावा म्हणा, पण मी म्हणलो नाही. कारण सध्या एक फॅनवाला बाबा लई फेमस एक बाबा लईच पाहिजे आहे सध्या फॅनवाला. त्याला चौघड अशी उचलून घेते तर खाल्यावर असा, आणि तो फिरणाऱ्या पंख्यामध्ये हात घालतो. त्याची धूम काढतो भक्ताच्या कपाळावर लावतो आणि त्याच्या पाठीमागं भजन वाजतंय, लठ्ठो मोत्याना अवतार घे. लय व्हायरल झाला तो बाबा. नंतर आणखी बाबा आता तुमच्या विदर्भामध्ये तव्यावर बसून पिढ्या फुगू लागला. पाहिला असेल तुम्ही, गरम तव्यावर बसून, थंड नाही गरम तव्यावर बसून एक वाक्य बोलतो मायबाप, त्याला समजेल. तव्यावर बसून आणि फॅन मध्ये बोट घालून जो समाजामध्ये गरमी पैदा करतो ना तो कधीच संत नसतो. स्वतःच्या आचरणातून जो समाजाला शीतलता देतो ना तो खरा संत असतो. आणि त्या संतांच्या मस्तक ही पाया या वारकरी संतांच्या पायावर नतमस्तक होऊन विनम्र भावानं अभिवादन करून आपल्या पुण्य पावन अशा या कोलारा नगरीमध्ये, बरोबर आहे, कोलारा नगरीमध्ये प्रगटदिन यात्रा महोत्सव, सिद्धेश्वर भगवंताचा हा यात्रा उत्सव आणि चातुर्मास समाप्तीचा उत्सव असा दुःख शर्करा योग मागच्या असंख्य अनेक वर्षापासून, किती वर्ष माहित नाही, तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा, अनादी अनंत काळापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि महाराष्ट्रातला हा एकमेव सप्ताह असतो जो 14 दिवसाचा आहे. हो, इकडून 7 आहे, इकडून 7. मला पहिल्यांदा पत्रिका आली तेव्हा म्हणून 2 शक्ती एक तुझे घुसले बघा. हो, आणि सगळे ताकदीचे महाराज मंडळी आहेत, मी स्वतः सगळे. आणि आजची ही कीर्तन रूपी सेवा सन्माननीय मधुकर नामदेवजी सोळंकी, बरोबर आहे, म्हणजे मधु मास्तर असे नाव असते, सदू मधु मास्तर, सदू टेलर, हो, इरफान मिस्त्री, हे असते नाव असते. आता मला गावात त्या महाराज म्हणून बॉस आहे का बाय गावाकडे असतेच नाव असतं, म्हणजे ती वैशिष्ट्यच असतं. म्हणून अशा आमच्या या सौजन्यदात्याच्या वतीनं आयोजक, नियोजक, संयोजक ही सर्व समिती, इथली ही देवस्थान कमिटी, आणि विशेषत्वानं आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग या सप्ताहाच्या निमित्तानं. वा वा, आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील एवढी सगळी दिग्गज महाराज मंडळी दादा शक्य नाही. कुठून मेळ लावला तुम्ही, कोणाला धरलं, कोणाकडून फोन लावले काय माहिती, पण एवढी सगळी दिग्गज महाराज मंडळी एकाच सप्ताहामध्ये येणं ते आणणं. पण माझं एक मत आहे, मनामध्ये जर तीव्र इच्छाशक्ती असेल आणि अनाईचाच संकल्प असेल ना तर देव येतो. महाराजांनी काय अवघड आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. फक्त निश्चय संकल्प तसा असला पाहिजे, निश्चयाचे बळ तुका म्हणे असा हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला सप्ताह. या सप्ताहाच्या निमित्तानं उपस्थित सर्व वारकरी भजनी मंडळ, सर्व दिग्गज गायनाचार्य मंडळी, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील आम्हा सर्व महाराज मंडळींचे प्राणप्रिय मित्र असणारे हरिभक्ती परायण एकांतेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राच्या मृदंगामध्ये फार महत्वाचं नाव आदरणीय नागेशदादा गोळे या ठिकाणी कीर्तनाच्या साथीला उपस्थित आहे. आणि आपल्याच गावचे, बरोबर आहे ना, आपल्याच गावचे सुपुत्र, खरं तर त्यांच्या नावासमोर सुद्धा बाल मृदंगाचार्य टाकतात. बाल कीर्तनकार, तसं बाल मृदंगाचार्य. वयाला फार कमी आहे, शरीरानं पण वजन कमी आहे, पण थापीचं पखवाजावरचं ज्यांचं प्रचंड चांगलं असं वजन आहे ते आपल्या गावचे सुपुत्र असणारे बाल मृदंगाचार्य सोहम महाराज सोळंकी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थित सर्व दिग्गज मंडळी, हे सगळे चॅनल लाईव्ह कोण करायचे, सगळेच लाईव्ह. बरं, जाऊ द्या, लाईव्ह करा. अपलोड केल्याच्या नंतर चांगलं मटेरियल टाका. हो, नाही तर जे चालू आहे ते पण पडतात. तसं काय करणार, तसं माझ्याकडून काय होणार नाही, पण झालं तर काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे सगळेजण उपस्थित सर्व माता वर्ग, पिता फ्रेश वासा. तुम्हाला काय काम आहे, काही टेन्शन असलं तर मला सांगा, मी डबल करतो. माझा स्वभाव असा आहे, मला लोक कीर्तनात फ्रेश लागते. लोक कीर्तनात असे होते जसं काय आता 11 वाजता मला भोकायचं.
आता मैदानाला गेले बसत होतो. हो आणि खरं सांगा आणि मसन वाटत तरी लोक असे बसलेत का? असं ना तुमच्या गावात काय मसन वाट आहे का? कुठे हो आहे ना ते अंतिम सत्य एवढं काय घालायचं खरा वाट तोच आहे आपला आहे का नाही. मसन वाट्यामध्ये बघा लोक असे बसत नाही. तुमच्या गावात काही मसन वाट्यात भाषणाची पद्धत आहे का? आहे का नाही सांगा पटकन. मी वाट करू पुन्हा यायची होती ना. बंद झाली बंद झाली. ती डेंजर पद्धत आहे. मसन वाट्यात भाषण बघायची पण ते गावातली माणसं बोलत असते तर आनंद हे बाहेर गावून येतात नाही. आमच्यासाठी त्याचे भाषण आहे आपल्या गावचे तर नाव माहित नसते. नाव असते का ज्यांचं दुःख निघत झाले. आता निघत दुःखच असतं कोण मत आनंदात गेले आणि त्याचा पुढचा ठरलेला डायलॉग असते. टेन्शन माझे जिवाळ्याचे संबंध होते. जिवाळ्याचे संबंध होते तुम्हाला नाव कसं काय म्हणतो एवढंच सांग. बरं ते भाषण तुम्ही ऐकताय का माय बाबा? ऐकते का? पाहुणे एवढे ऐकते. पाहुणे अगोदर झाला ती सवय घेऊन आणि भाषण जर लई लागले ना अशा पाहुण्याच्या गप्पा असतात आटक पे पटते. मला कुणाला अंदाजे चिकीतून गाडी नाही भेटत तिथं बसावं लागेल आटक ना पटतं. बरं त्या घरातले माणसं ऐकतात त्या भाषण माझ्याकडे. घरातले माणसं घरातले टेन्शन मध्ये असतात. आता वाटण्या कशा करायच्या येऊ आपण तिरीला महाराज कोणता बोलवायला जास्त खरं झालं काय ते पण ऐकत नाही. स्मशानात बोलणाऱ्याकडे कोणाचं लक्ष असतं का बाबा? नसतं. स्मशानात बोलणाऱ्याला किंमत आहे का? स्मशानात ऐकणाऱ्याला किंमत आहे का? स्मशानात ज्याच्यासाठी आलो त्याची भूतलावरची किंमत संपली म्हणून आलो ना. आता माझ्याकडे ऐका. स्मशानातही बोलणार आहे इथेही बोलणार. स्मशानातही ऐकणार आहे इथेही ऐकणार आहे. स्मशानातही कोणाच्या तरी संदर्भाने बोलायचंय इथेही कोणाच्या संदर्भाने बोलायचंय. पण महत्व आहे का? स्मशानातल्या बोलणाऱ्याला किंमत नाही. स्मशानातल्या ऐकणाऱ्याला किंमत नाही. आणि जो गेला त्याची किंमत संपली म्हणून आपण तिथे एकत्रित येतो. पण जगाच्या पाठीवर एकमेव अशी जागा आहे जिथं बोलणाऱ्याला किंमत आहेच पण त्याच्यापेक्षा दुप्पट किंमत ऐकणाऱ्याला आहे. ती जागा म्हणजे ही जागा. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती महिषाची मूर्ती आहात तुम्ही. इतकं मोठे मंदिर आहे. वक्ता तो वक्ताची ही श्रोती. बोलणाऱ्याला किंमत नाही ऐकणाऱ्याला किंमत नाही. जगात देवापेक्षा किंमतवान दुसरं काय हो? म्हणून इथं आनंद असला पाहिजे. आनंदाच्या वातावरणात असायचं. खरं सांगतो आणि खरंच बसत नाही तो. माझ्या मित्राचे चुलते वारले म्हणून पाठवले गेलो होतो एखाद्या. आता जावं लागतं ना. मी अंतिमीला गेलो. एक जण माझ्या जवळ आला. ते म्हणलं महाराज वाईट झालो मला घरात तुम्ही काय असं व्हायला नव्हतं. तुझी तुटणार माझी तुटणार. ते 2 वाजता टेन्शनची कुठं लगेच नाही महाराज कुठं पोरगी असायचं बघा पोराचं करायचं आता टेन्शन मध्ये होतं. मग लोक जर तिथं टेन्शन मध्ये बसत नसतील तर इथं टेन्शन मध्ये बसायचं. कीर्तन ही आनंदाची ठेवण आहे. आनंदाची कीर्तनामध्ये एवढा आनंद आहे ना महाराज तो जगाच्या पाठीवर कुठंच आनंद नाही. त्याचं कारण काय? इथं सर्वत्र भगवंत आहे आणि सर्वत्र भगवंत असल्यामुळे इथं आनंद आहे. किती मोठा आनंद आहे. आनंदू रे आजी याच्या इतका आनंद दुसरीकडे नाही. म्हणून कीर्तनात आनंदात बसायचं. प्रेम बसायचं.
कीर्तनात देव आहे देव, कीर्तनात भगवंत आहे भगवंत. जेथ कीर्तनाची जागा येथे पांडुरंग, माझे भक्त नारदामी रंग भरे. कीर्तनात प्रेमे हरिदास तेथे असे, जैसी समचरणाची संत भार. कीर्तनाचा तेथ असे नामदेव कीर्तन करी. प्रमाण आहे. या सगळ्या प्रमाणाचा एकच अर्थ आहे, जिथं कीर्तन आहे तिथं कोण आहे? देव. आणि मग जिथं देव आहे तिथं आनंद आहे का दुःख आहे? आणि मग जिथं आनंद आहे तिथं माणूस द्वेष आहे का? त्या मंदिरात आल्याच्यानंतर कोणाला तरी दुःख होत आहे. सिद्धेश्वर भगवंताच्या मंदिरात कमान करून पुढा कुणीतरी माणूस आहे का दुःख झालं? आवडत दुःखी माणसं मंदिरात येते कशासाठी? आनंद हवा. मंदिरात आल्यामुळे कोणाला दुःख होत नाही. आता त्याच मंदिरात शेजाऱ्यानं फोर व्हीलर गाडी फिरायला आणली तर मग मी नाही सांगू शकत. कारण माणसाचं वैशिष्ट्य असेल बाबा, माणूस स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाही, दुसऱ्याच्या आनंदामुळे जास्त दुःखी आहे. काय म्हणतात? माझ्याकडे गाडी नाही हे माझं दुःख नाही, बाजूच्याकडे दुसरी आली. आपल्या भाषेत सांगू का, मला कारखा नाही हे महाराजाचं दुःख नाही, त्याला नाहीये, ते सगळ्याचं दुःख आहे मला. मग इथं आनंदात बसायचं, दुसरी काही नाही. काय भगवंत इथं कीर्तनात काय म्हणजे प्रत्येकाच्या बाजूला देव बसला, बघू नका. परवा दिवशी एका गावात बाजूला देव बसला, तिकडे बाजूला बघितलं देव महाराज तू पहिल्यांदा तुला काय माहिती त्याला देव म्हणत, तुला ह्याची कुठानेच म्हणत नाही, मला कोणाच्या कुठं नाही. पण प्रत्येकाच्या बाजूला देव बसला, देहरूपानं नाही सूक्ष्म स्वरूपानं भगवंत बसलाय. म्हणून कीर्तनात आनंदात बसायचं, पहिली विनंती. आणि दुसरी विनंती, अभंगाच्या अभंगाला स्पर्श करू. दुसरी विनंती देवीच्या भेटापासून कळकळीची विनंती आहे. जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल तेव्हा तेव्हा प्रत्येकानं हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं देवाचं भजन करायचं. माझ्याकडे बघा, गेली अनेक वर्ष आपल्या गावात सत्ता सुरू आहे, बरोबर आहे? पटपट बोला, आहे का नाही? हाय. एवढ्या वर्षांमध्ये एवढे महाराज आले, एवढे महाराज गेले, आजचा बी महाराज आले आले का नाही? आजचे कोण महाराज आले का नाही? आले का? म्हणजे आता महाराज बघा असं बोलतो होतो, आलं का आजचं महाराज? कुठलं आहे आजचं? कुठवर आहे महाराज? सोडा का नाही? असे प्रश्न विचारतो. आलेली महाराज मंडळी माझ्याकडे बघा, ज्ञानी असतील अज्ञानी असतील, स्वज्ञान असेल स्वज्ञान नसेल, वक्तृत्व कौशल्य निपुण असेल नसेल, बोलण्याची स्पष्टता असेल नसेल, शब्दाचं उच्चार शास्त्र व्यवस्थित असेल नसेल, इथं उभा राहणारी एवढी महाराज मंडळी आली गेली. इथं उभा राहणाऱ्या महाराज मंडळींनी तुम्हाला काही मागितलं का? पकडलं तुम्हाला काही मागितलं? काही कानात नाही, काही मंदिर मागितले? बरं, तुम्हाला काही मागितलं? बोला पटकन, तुम्हाला काही मागितलं? हा, तुम्हाला पण काही मागितलं. पण इथं उभा राहणाऱ्या प्रत्येक महाराजांना त्याचा अभ्यास कसाही असू द्या, बेंबीच्या बेटापासून समोर बसलेल्या लोकांना एकच गोष्ट मागितली की हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं भजन. दुसरी गोष्ट नाही मागितली तुम्हाला, कारण जे काही मागायचं ते अगोदर सांगितलं मागितलं. तुम्हाला मागायचा प्रश्न, पण सगळ्यांना विनंती केली हातानं टाळी वाजवा. बरं, टाळी हो. महाराजांनी भजन करा एवढंच सांगितलं, बरोबर आहे? आता खरं सांगा, महाराजांना सांगितल्याशिवाय भजन करतो का आपण? बोला पटकन. नाही, प्रामाणिक लोक नाही म्हणजे. आणि आता पुढचं सांगा, सांगितलं तरी करतो का? सांगितलं तरी करत. आता मी सोडून दिले बाबा, आमच्या वारकरी संस्थेचे बाबा, मी बाबा सोडून दिले भजन करायला म्हणून. करू वाटत का? तुम्ही कीर्तनाला आले हे सत्यावर महाराज उपकार आहे. कुठं लोकांचं नाव सांगा. एका गावात मी मला भजन करा, एक म्हातारा म्हणलं तुला कशाला आणलं? गप्पच बसलो. आणि ते मला तुला काय फुकट नाही आणलं. मी म्हणतो आला कशाला? नाटक काय आलं मला सत्याची? अरे बाबा, अवघडच सगळं.
पण आता दुसरा प्रश्न आहे. महाराजांनी तुम्हाला भजन करा म्हणल्यानं आणि तुम्ही भजन नाही केल्यानं महाराजाचं काय नुकसान आहे? बघा काय नुकसान आहे महाराज? कीर्तन करायचं काय नुकसान आहे? पोरं म्हणणार आहेत का 5 कमी घ्या, उलट पोरं मला आता येताना म्हणले जास्त बोला 10 जास्त घ्या. तर नाही महाराजाचं नुकसान नाही, सोळा महाराजाचं 12व्या शतकापासून संतांनी सांगितलं भजन करा आणि समाजानं भजन केलं नाही. याच्यामध्ये संतांचं काय केलं? येथे कोणाचे काय बा ज्याचे त्याने काकड्याचं ते फार गोड प्रमाणे महाराज ज्ञानोबारायचं. ज्ञानोबाराय फार गोड बोलतात. वाज तसे ओम कोणी आहे अधिकाने. आवाज तसे ओम कोणी आहे अधिकाने. काकड्याचं प्रमाण आहे. आपल्या सगळ्यात काकडा आहे आणि काकडा आहे ना? किती लोक आहेत काकड्या? किती बाबा? 25 आहे. वा 25 लोक. वा 25. वा 25. बरं जाऊ द्या, माझ्याकडे वेळ नाही. तुमची इच्छा आहे का काकड्याला लोक यावे? माझ्याकडे मंत्र आहे. मी वसाई माणूस आहे, आपल्याला असं पुढ्याच येते लय भारी आता. असं मी जरा सांगू फेकला ना तर पुढच्या वर्षी सत्याच्या कीर्तनाला तुम्ही काकड्या लोक असं पाहिजे का? बोला पण पाहिजे का? मी एका गावात पाहिजे का? मला पाहिजे पण मला ते होतं का नाही का? पाहिजेत ना पोरं. तुमची जर इच्छा असेल काकड्याला एवढेच लोक यावे तर पहाटे 5 वाजता एक पंगत ठेवा. कळलं का? पहाटे 5ला पंगत ठेवायची. नाही लोक आले ना आपल्याला 5ला नाही, तुम्ही 3ला जरी ठेवली तरी लोक येतील. काकड्याला लोक नाही. आज काकड्याच्या चातुर्मासाची आज समाप्ती होणार, बरोबर आहे का? नाही नाही नाही, चातुर्मास समाप्ती. चातुर्मास जे आहे ना त्याची समाप्ती आज भगवान निद्रेतून. हा सगळ्यात काकडा इथं 12 महिने होतो, पण तरी तुमचं अभिनंदन करतो मी. तुमच्याकडे 25 आहे. आमच्या महाराष्ट्रात 2च आणि ते 2च नाही. दर्शन द्या म्हणजे सकाळ आणि 2च सकाळ नाही, बाकी काय? कशाचा काकडा हे झोपीत वाकडा तिकडा कशाचा काकडा? उलट गावातले काही लोक सिस्टम वाल्याला भेटते तर त्याला मग काकड्याला वरचे भोंगे जरा बंद करतो. वरले भोंगे बंद, आवाज जरा कमी. एकदम लई पोट झोप असेल कधी एवढं काकड्याला लोक पाहिजे. महाराज मी लहान माणूस आहे, मला एवढं काही समजत नाही, मी अज्ञानी माणूस आहे. पण एक वाक्य बोलू का? वारकरी असणाऱ्या माणसाला वेदांत नाही समजला तरी चालेल, पण त्याला काकडा समजला पाहिजे, काकडा त्याला केला पाहिजे. पण आमची जर कशी पाहिजे का? ते शहरामध्ये चिखलीमध्ये वगैरे ते नेपाळी लोक भेटतात. नेपाळी काय म्हणतात त्याला इकडं? गुरखे गुरखे. ते रात्रभर कुंडलं फिरतात, सकाळी म्हणतात 7-10 रुपये येऊ ना, 10 रुपये. आणि ते रात्रभर जाते हो
बचिया जाते रहो. जमलं ना? म्हणजे हे जर बंद पडलं तो हाय आपला काय ते रात्रभर बोलत होते. आणि खरं सांगा बरं, गुडघ्याचा आवाज कानावर पडल्यास लोक उठत येत का झोपत होते? अहो लोक घरात म्हणजे गुडघे आला आमच्या गावात चोरी झाली बाबा गावात. आणि चोरी सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झाली बरोबर. आणि सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना पोलिसवाल्याच्या लक्षात आलं इथं चोरी होईल. गुडघ्या समोरून गेला समोरून गेला गुडघ्या इथं चोरी होईल. पुलिसवाले त्याला बोलत त्याला म्हणजे अरे तेरे सामने चोरी होगी तू वहां से करा तेरे को दिखाई नहीं दिया. तो बोला साहब मेरे को रात का दिखता नहीं. माय बाप ज्याला रात्रीचं दिसत नाही त्याच्या जीवावर आम्ही निवांत झोपतो. आणि समाजाला त्या काकड्यातून संतांनी जगण्याचा दृष्टिकोन दिला ना तेव्हाही आम्ही घरात निवांत झोपतो. हे समाजाचं दुर्दैव आहे, दुसरं काहीच नाही. ज्ञानोबाराय म्हणजे वाजत असे बोंब, वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी. हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. नुकसान भजन न करणाऱ्याचं आहे, सुख नुकसान संतांचं नाही. म्हणून वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी आणि आधी करून वारकरी संप्रदायानं सगळ्यात जास्त महत्व कशाला दिलं तर देवाच्या भजनाला दिलं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण झाला भजनाला महत्व दिलं. कीर्तनामध्ये भजन असताय. कीर्तन 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 म्हणजे काय ऐकावर का लिहून घ्या. कीर्तन म्हणजे काय, कीर्तनाची शास्त्रशुद्ध व्याख्या काय. कीर्तन म्हणजे फेटा बांधणं, कीर्तन म्हणजे कंबर बांधणं, कीर्तन म्हणजे 2 तास लोकांसमोर बोलणं म्हणजे कीर्तन आहे का नाही. कीर्तनाची व्याख्या जर ऐकायची असेल, कीर्तन हे माध्यम आहे साधन साधण्याची. पण कीर्तनाची खरी व्याख्या जर कुठली असेल तर फेटा कंबर बोलणं वक्तृत्व हे कीर्तनाची खरी व्याख्या नाही. तर कीर्तनाची खरी व्याख्या आहे मुखी कीर्तन 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 म्हणजे काय, देवाचं भजन करणं म्हणजे कीर्तन आहे. वारकरी संप्रदायातली संस्थेतली ज्येष्ठ मंडळी तर बसलीत ना घेतला. मी ज्यांच्याकडे होतो, ज्यांची कृपा दृष्टी माझ्यावर झाली, त्यांनी 4 महिने या खांद्यावर हात ठेवला आणि ज्यांच्यामुळे मी महाराष्ट्रात स्वाभिमानात फिरतो, ज्यांच्याकडे मी होतो, ज्यांनी मला कृपा दृष्टीने निहाळलं असे वैकुंठवासी गाथामूर्ती रामचंद्र गोदेबाबा. रामचंद्र गोदेबाबांचं चरित्र जर वाचलं ना तर माझ्या गोदेबाबांनी एकच कीर्तन केलं अशी नोंद आहे. संस्थेचं 4थ्या वर्षाचं पाठाचं परीक्षेचं कीर्तन केलं बाबांनी. बाबांनी नंतर कीर्तन केलं का नाही हे मलाही माहित नाही किंवा माझ्या वाचनात आलं नाही, पण बाबा केलंच नाही. पण बाबा माझ्यासारखे लाख कीर्तनकार एका तराजूतून गोदेबाबांचा एक शब्द एका तराजू. कशामुळं गोदेबाबांनी नंतर कीर्तन नाही केलं, पण माझ्या गोदेबाबांनी नंतर हातात गाथा घेतली आणि अखंड गाथेचं पारायण आणि भगवंताचं भजन केलं. कीर्तन म्हणजे दुसरी कुठलीच गोष्ट नाही, देवाचं भजन म्हणजे खऱ्या अर्थानं. देवीचा गोंधळ म्हणून तुम्ही खुश होता. चांगलं सांगत सांगायचं कीर्तन म्हणजे दुसरं काय. कीर्तनात तुम्हाला भजन करा म्हणतात महाराज, भजन करा भजन तेव्हा लोक करतील. मला एक कॉलेज होतं पोरग म्हणजे हे कीर्तन इतर का म्हणते. मी म्हणलं तुला काय वाटतं, ते मला बोलणाऱ्या महाराजला काही सुचत नाही मला इतर इतर आणि त्या गॅपमध्ये साठवते म्हणून लोकांना सांग. पण मी संप्रदायामध्ये सेवा करत असताना एकाच गोष्टीला अट्टहास करत होते म्हणजे भजनात. माझं बाकीच्याच माहित नाही कीर्तन करायचं, पण माझं वैयक्तिक सांगतो माझ्या कीर्तनात भजन का करावं किंवा भजनच का करावं
त्याचं एकमेव कारण आहे. आतापर्यंत माझ्या कीर्तनामुळे कोणाचा उद्धार झाला नाही आणि आज पण कोणाचा होणार नाही. सर्व नारळ भेटले का तुम्ही आता? सरळ म्हणजे नाही नाहीच म्हणजे सर ते बी खरं. आज्ञानात चूक असतं. जुनी माणसं म्हणायची आज्ञानात चूक. नागेश दादा खाली बसलेल्या माणसाला जवळ पक्वाद लागलाय का हे कळत नाही ना तर ते महाराज ऐकतोय. पण ज्या दिवशी त्याला स्वराचं ज्ञान होते ना ते कीर्तन करायला बघत नाही. ह्या दोघाला पण येते गट्टावर वादीचं गट्टावर वादी. कारण त्याला स्वराचं ज्ञान झालं ना. ज्ञान धोकादायक आहे. ज्ञान फार धोक्याची गोष्ट आहे. माझ्याच नाही कीर्तनामध्ये भजन काय करायचं चला लिहून घ्या. माझ्या नाही जगातल्या कुठल्याच कीर्तनकाराच्या कीर्तनामुळं तुमचा उद्धार होईल याची 100% गॅरंटी नाही. पण कीर्तनात केलेल्या भजनामुळं तुमचा उद्धारच होणार याची 200% गॅरंटी आहे. म्हणून कीर्तनात भजन आहे. संतांनी सन्माला भजन करायला हवं. का भजन करायला हवं? कारण संत स्वतः भजन करत असताना जे सुख त्यांना प्राप्त झालं ना तेच सुख समाजालाही प्राप्त व्हावं हा अट्टहास संतांचा होता. म्हणून संतांनी भजनाला प्रमाण मांडलं. का? कारण भजन केलं की जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते, दुःखाची निवृत्ती होते. हे अनेक उदाहरणावरून सिद्ध करता येईल. सकल संतांचं चरित्र वाचा. प्रत्येक संतांचं चरित्र वाचत असताना त्यांचा संसार दुःखामध्येच होता, विवंचनेमध्येच होता. पण असं असताना सुद्धा अवघाची संसार आधी करीन. आणि आणखी एक प्रमाण अवघाची संसार झाला ब्रह्मरूप. ब्रह्मरूप झाला विठ्ठल स्वरूप. हे सुखाचं दुःख होतं पण दुःखमय गोष्टीला संसाराला सुद्धा सुखमय केलं. कशामुळे केलं? कारण या दुःखमय संसाराला जर तुम्हाला सुखामध्ये बदलायचं असेल ना तर त्याच्यासाठी एकच उपाय तो म्हणजे भगवंताच्या भजनाचा. संतांनी ते अनुभवलं, संतांनी ते केलं. संतांनी दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे किती भजन केलं मोजता येतं का? संतांनी केलं भजन नामस्मरण किती केलं मोजता येतं का? नाही मोजता येत. मग मोजायचं कसं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची. अहो रात्रंदिवस दुसरं काहीच नाही. मग मोजायचं कसं? त्यांनी भजन कसं केलं? प्रत्येक श्वासाला भजन. श्वास घेताना विठ्ठल, श्वास सोडताना विठ्ठल. दुसरा विषयच नाही मला, दुसरा विषयच नाही. अहो कधी तर राहिला असेल, कधी तर राहिला असेल शिंकाचा अंगारी धोका खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. संतांनी सांगितलं शिंक आली, जांभळी आली, खोकला तेव्हा आम्ही भजन करू शकलो नाही. कोण संत. आणि आपला किती उलटा कारभार आहे. शिंक आल्यासच भजन करते तू. आची हे राम हो एखाद्याला खोकला आहे आणि एखाद्याला जांभळी झाली, जांभळी असा उद्धार होईल. ते खोट आहे का माझं? खोट आहे माझं. बरं कीर्तनात तर एवढ्या जांभळ्या देते, एवढं दणक्यात वाजवायची.
एवढं सुंदर गायले, इतकी चांगली सिस्टीम आहे, तरी माझ्या समोर बसलेल्या 22 लोकांनी जांभळे दिले. उठू का? हो मा. मोजून 22 लोक. एकांत रामकृष्ण हरिदास असा राग येते मला कीर्तन चांगली परवा दिवशी चालू कीर्तन असं वातावरण आहे, तोही जांभळे देते. मला प्रश्न पडतो, इथे तर सुगम शास्त्रीय अशी मैत्री ठुली तुम्हाला काय करतो? हो या इथं जर कार्यक्रम असतो हे तर लई नाम असं वातावरण, एवढं वातावरण. एकादशीचा दिवस आणि एकादशीचा नियम आहे बाबा. एकादशीला रात्रभर भजन करा, नियम आहे. मला उद्याची तारीख नाही. जाऊ द्या. पुढे जा. हे वातावरणच कसं आहे. तसं संत म्हणजे आम्ही फक्त शिंक जांभळी भोगला आल्यास भजन केलं आणि त्याचा परिणाम काय झाला? आमचा संसार सुखाचा झाला, आम्ही सुखमय झालो. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की तुम्हाला हे सुख प्राप्त व्हावं आणि तुम्हाला सुख प्राप्त झाल्यामुळं आम्ही हे सुखी व्हावं, तर काय करा?
विठ्ठल विठ्ठल मुखी खऱ्या म्हणजे खरं तर अभंग झाला बरोबर आहे सत्याचा अभंग झाला जे नीट ऐकलं त्यांच्या लक्षात आहे म्हणजे आपलं भक्त झालं त्यांच्या लक्षात मला नंतर हे पाठीमागून म्हणले महाराज झाला मी म्हणलं होऊ द्या काय अडचण बाबा मी अशा भागातून आलो की आमच्या भागात जागराच्या दिवशी रात्री 9ला कीर्तन सुरू होतं ते पहाटे 7 वाजेपर्यंत कीर्तन असतं महाराज येत नाही जेवढे महाराज उपस्थित आहेत त्या प्रत्येक महाराजाचं कीर्तन तिथं होतं आणि ज्या महाराजांना पहिल्यांदा जो अभंग घेतला त्याच अभंगावर सकाळी 7 वाजेपर्यंत कीर्तन होतं आणि 8 वाजता कार्याचा उत्सव सुरू होतो मी त्या भागातून गंगाखेड भागात धनगर शास्त्री यांच्या त्या भागात काय अडचण असते संतांचा एक अभंग एकदा एका महाराजांना नाही 7 दिवस जरी बोललं तरी वेगळं चिंतन ऐकायला काय मध्ये तुमचं मी म्हणून अगोदरची पार्श्वभूमी सांगितलीच नाही कारण हे सगळ्यांना माहिती परवा कधी झालं का ज्या दिवशी झालं त्या दिवशी आता मी नव्हतो तुमच्या सत्यात नाही तुम्ही सांगितलं असेल तुम्ही नव्हते वेगळे तुम्हाला माहित नाही कधी झालं झालाय अवघड आहे उद्या अवघड आहे ना त्या बाबांनी मला म्हणले बाबा तुम्ही हो ना मला काय अडचण प्रत्येकाचं चिंतन प्रत्येकाची ठेवण वेगळी अवघड असतं कधी कधी महाराज बोलता बोलता म्हणजे सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत साधा सोपा सरळ संतांचा कोणताच अभंग साधा सोपा सरळ नाही कारण एका अभंगावर 4 महिने चातुर्मासात बोलणारे आजही महात्मा वारकरी संप्रदायात जिवंत आहे फक्त साधी भाषा सरळ भाषा या अभंगाची भूमिका कशी आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला दुष्काळ आता पण दुष्काळाची परिस्थिती आहे ना दुष्काळ पडला पाहिजे दुष्काळ आणि दुष्काळामध्ये प्रचंड हलाखीची परिस्थिती होती आणि त्या काळातले महान संत जगद्गुरु तुकोबराय जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आणि तुकोबरायांनी त्या काळात सगळ्यात मोठी कर्जमाफी केली बरं का कर्जमाफी सगळ्यात मोठी मी अभिमानानं सांगत असतो अभिमानानं या जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कुणी केली असेल ना तर ती फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली फक्त तुकाराम ऐका फक्त तुकाराम महाराजांनी भानुचंद्रावर भजन करत असलेले तुकोबराय यांच्या लक्षात येतं की दुष्काळावर शेतकऱ्याच्या घरात काहीच नाही तुकोबराय घरात चालत आले संदुकातून शेतकऱ्याच्या वह्या घेतल्या आणि त्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या विचार केला नाही कोणाला किती घेतलंय काय घेतलंय सगळ्यात बुडवून टाकल्या पण समाजाचं दुर्दैव किती मोठे माहिती का मला माझ्या शिकळबाईच्या आज मला असं बोलायला भान राहत नाही ज्या तुकोबरायांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना त्या काळातल्या काही दरिंदर लोकांनी तुकोबरायांची गाथा त्याच इंग्रजीमध्ये उडवली त्याच इंग्रजी हो ते गाणं होतं बघा गाणं देख तेरे संसार की हाल क्या हो गई भगवान 4-5 अभंग गाणी रडू नको मी पाण्याला नाही तर पुण्याला ते लवकर पाठ दुसरी गवळ नाही पाठ तुमच्याकडे जागा आहे का जागा आहे इतर नंतर जागराचं भजन लय गोड भजन असते माझा आवडतीचा प्रकार म्हणजे जागराचे भजन आहे पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती राहा चारी यदाचा वेदाचा चारी यदाचा याला पतंग आणि याला दिलाय पांडुरंगा काय काय तर भीमसेन दिवशी चार्ज असतो इंद्रायणी म्हणत नाही इंद्रावणी काय देवाची आळ आता हे सवय खाले तेर
कशी का म्हणेना, पण जागराची परंपरा त्याच महात्म्याने जिवंत ठेवली हे पण मान्य आहे. आणि त्याच्यात काही हौशी नायक असते, हौशी भजनी असते, त्याला बाकी काही पाठ नसते, एवढंच पाठ असते, राधे चल ह्या गावाला, एवढं तुला काही नाही, रोज एकच घेऊन राधे चल ह्या गावाला. आणि टाइम बघायचा 1:30 वाजता, 1:30 वाजता कसं वाचू निश्चित घेता. आणि त्याचे कडवे झाले, आय वसुदेव माझा पिता, माझे देव की माझी मा. बाबानाथ महाराज आहे, नाथ महाराज शपथ आहे, पण एक शपथ लवकर पाठवतो, गाणे लवकर पाठवतात महिला मंडळ, गाणे शेतात खुरपाय गेल्या बाया गाण्याच्या महिने करतात. राग जवळच वाजत हो, अहो दिंडीत गाण्याच्या भेट्या बघितल्या मागतो. लोणंदला माझं कीर्तन झालं, काही नाही दिंडीतलं काही म्हणाले तुका. लोणंदचं कीर्तन करून माझ्या दिंडीकडे जाऊ, तिथं भजन चालू होतं. पाऊस पडना चिकोल होईना, नदीला येईना पूर, कशाला जायचं दूर आपलं घरच पंढर. चुकून खाते पण आमचे नरडे गेले जाईन गे मायतया. इथं भजन काय चालू आहे, कशाला जायचं दूर आपलं घरच पंढरपूर, घरच पंढरपूर. काय भजन लय म्हणजे असं दिल्लीत दिले ना आमच्या दिल्लीत नमुना आहे, बोलतो एक नमुना आहे आमच्या दिल्लीत, ते दरवर्षी नाही बघा विचार. पण सवय लागलं त्याचा एकच प्रश्न असतो, महाराज कुठे ठेवा, ठेका द्यावा. 2 किलोमीटर गेलं, महाराज कुठे ठेवा, कुठे ठेवा. त्याने मला 2-3 दिवस परेशान केलं. एका दिवशी मला कुठे ठेवा, 7 किलोमीटर 5 किलोमीटर गेलो होतो विमान झोपून पुन्हा मला काढलं. कसं काय आयडिया त्याने मला भरणी शेगावच्या आधी विचारलं कुठे ठेवा. मी म्हणजे 34 किलोमीटर वाकडी चुकलो. मला फोन केला, बाबा कधी? 2 दिवस. वारीत गेले लोक काय सगळे वारीत, खरं सांगा आता पंढरपूरमध्ये काही लोक जातात सगळे देवाला भेटायचं, देव बघतात. काही काही लोक पंढरपूरमध्ये जे पाहायचं ते पाहत नाही, म्हणजे नाही पाहिजे ते पाहत. जसं की एक जण माझ्या कॉलेज चालत ते म्हणाला, पंढरपुरामध्ये फारच घाण आहे, चंद्रपुरामध्ये फारच घाण आहे, दुर्गंधीच आहे सगळं. अरे बोलतो तू घाण बघितली म्हणून तुला घाण दिसली, आम्ही देव पाहतो म्हणून आम्हाला देव दिसतो, आम्ही चंद्रभागेला माता मानतो म्हणून आम्हाला ती माता दिसते. काही काही लोक कम्पेअर करतात, कम्पेअर हे देवस्थान भारी, ते देवस्थान भारी, हे तीर्थक्षेत्र भारी, ते देव तीर्थक्षेत्र भारी. आता माझे काही मित्र श्री शैलेंवरनं तिरुपतीला गेले आणि ते आले झाले मला म्हणले काही म्हणे आपण काही, पण तिरुपती इतकी स्वच्छताच कुठं नाही, जागोजागी टॉयलेट, वरी जाताना चिकी, तंबाखू सुद्धा वरी घेऊन येत नाही. मी म्हणतो तुम्ही काय केलं, टायरात टाकली स्टेपनी वर गेली, काय बाबा लई स्वच्छता. पण पंढरपूरमध्ये एवढी स्वच्छता. मायबाप मी एक वाक्य बोललो तुम्हाला पटलं तर, त्याला म्हणलं मी बाकीच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणारे 90% लोक दर्शनासाठी नाही तर पर्यटनासाठी आणि मनोरंजनासाठी जातात, पण पंढरपूरच्या मातीत येणारा एकही माणूस पर्यटनासाठी आणि मनोरंजनासाठी पंढरपुरात येत नाही. हे वारकऱ्याचं वैभव आहे. म्हणून ऐका, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबार आहे, खाली आले चित्रांच्या डोहामध्ये ती कर्जमाफी केली. मी हे सांगत होतो की गाणं देखत रे संसार की हालत क्या हो गई आणि कितने बदल गए लोक. आता धर्मकर बोलत नसते गावात काही म्हातारे बसले वाट्यावर. माझा आवडता माणूस, आवडता प्रकार म्हणजे वाट्यावर बसणारे म्हातारे. त्या वाट्याला आमच्याकडे कुठं वाटा म्हणजे बाप त्यांच्या गप्पा हवायच्या. पिढी बिघडली हो, तीच पिढी बिघडली. पोराई काय आजच्या काय बहाणे बहाणे लय लय वातावरण आमचं बिघडलं. 35 पिढी बिघडली. तुमच्या काळात सगळी घरगुती का मोकळं सगळं. अहो तुकोबारांच्या काळामध्ये त्रास देणारी लोक होती, आपली काय विषय. वाईट लोक कालही होती, वाईट लोक आजही आहेत. वाईट लोक कबीरांचा एक तो आहे, फार गोड बोलतात कबीर. बुरा न देखन मैं चला, बुरा न देखन मैं चला, बुरा न मिला तो खुद के भीतर
मुझसे बुरा ना कोई कबीरा, मुझसे बुरा नको. म्हणून समाजाचं वाईट करण्यापेक्षा चांगलं बघा. मला आपल्या गावचं कौतुक आहे, प्रचंड कौतुक आहे आपल्या गावचं. आपल्या गावातल्या विशेष तरुण पोरांचं कौतुक आहे की तरुण पोरं सत्याकडे आले. आणि मला दुसरं कौतुक आहे, ज्येष्ठ लोकांनी त्यांना येऊ दिलं. आज त्यांनी येऊच नाही कसे काय. दोघांनी मिळून जुन्या माणसांचा विचार आणि नव्या पोरांची कृती या दोन गोष्टी एकत्रित आल्या महाराज. आणि तरुण सध्याचा सिनेमा लय करमत. नाही तर बऱ्याच गावात कीर्तनाला गेलं ना, महाराज असा माझ्यासारखा गुलाबाच्या फुलासारखा ठेवतो नाही का, काळा गुलाब काय म्हणतो पकवाचे कमळाच्या फुलासारखे फुलली. भजनी सगळे झेंडूचे फुलं एका दोन्ही होते आणि आमच्या समोर सगळे सूर्य फुलं. तरुणा भाग्यवल मिटे हरी. महाराज असा सत्ता होणं आणि तरुण पोरांनी काय कीर्तन केलं पाहिजे. अभंग शिवाजी महाराजांना उपदेश करताना केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या उपदेशातला अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. दुष्काळ पडला, शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कर्जमुक्ती केली. पण तुकाराम महाराजांच्या घरची परिस्थिती काय, दुष्काळ याती नेलामान स्त्री एकांना न करीतावी. तुकोबारांच्या कानावर खबर गेली. तुकोबारांना कळालं आपल्या गुरुच्या घरामध्ये काहीच नाही, आपल्या गुरुला संसारामध्ये काहीच नाही. आपल्या गुरुची बायको रोजच त्यांच्या नावानं कुटुंब. तुकोबारांच्या पत्नीचं एवढं चरित्र सांगितलं लोकांनी. शिव्या द्यायची, देवाच्या नावानं बोलायची, एवढंच सांगितलं मला. आमचे ते भजनी महाराज आणि ते 5 वर्ष सत्यात आलं आणि ते नंतर सत्य त्यानं सोडून दिलं. मला भेटलं ते म्हणलं बाबा सत्याकडे येणार तुम्ही. ते म्हणला महाराज माझी बायको म्हणजे तुकाराम महाराजाच्या बायकोची शक्ती. कसं काय ते म्हणला तुकाराम महाराजाला कीर्तनाला कोणी बोलतोय होतो कोण बायको. तुम्हाला तीच करू दे नाही म्हणून सत्यात येणार. तुकोबाईच्या पत्नीचं चरित्र फक्त एवढं नाही. अहो तिन्ही डोंगरावर तुकोबाई कुठे आहे ते मायमाऊलीने ओळखावं कसं. भामचंद्र डोंगर, मुराडेश्वर डोंगर, भंडारा डोंगर, तिन्ही डोंगराच्या रस्त्याची माती उचलावी, कानाला लावावी. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज यावा ना तिकडं भाकर पाठवावी. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं आणि शिवाजी महाराजांनी दस्ताऐवज तुकाराम महाराजांना पाठवला. ज्ञात आहे सगळ्यांना. सोने माणिक मोती हे सगळं तुकोबारांना पाठवलं. तुकोबारांनी मावळ्यांपाशी ते परत पाठवलं. तुकोबारांना भेटण्यासाठी शिवाजी महाराज स्वतः रथावर बसले, स्वतः घोड्यावर बसले, देहूमध्ये आले, तुकोबारांची भेट घेतली आणि तुकाराम महाराजांना म्हणाले तुकोबाराय गुरुवर्य हे तुम्हाला आणि तुमच्या संसाराला सुख प्राप्त व्हावं, तुमचा संसार आनंदाचा व्हावा म्हणून ही धनदौलत पाठवली. आणि तेव्हा तुकोबाराय म्हणले तुम्हाला जर वाटत असेल तुमचा गुरु मी नाही, तुम्हाला वाटतं तुम्ही समजता मी आणखी एवढा मोठा नाही. ऐका ना तुकोबारायचं वेगळेपण किती मोठं आहे सांगू का. शिवाजी महाराज म्हणले तुम्ही माझे गुरु आहे, तुकोबाराय म्हणजे मी गुरु नाही. आणि आज आमच्या महाराज लोकांना माझे हे शिष्य ते सांगण्याचं गरज आपला शिष्य आहे त्यांनी आपल्या सगळं महाराज मोठे माणूस सांगतात ना हे गावकडे मी बस आहे ना हो ना बाबा. आमच्या गावामध्ये मला आपण काय झालं आमच्या गावात आजारी पडली बारकी पोरगी आणि मी घरी नव्हतो. एक दिवशी गाडी पार्किंग होती नागे दादा आणि तिची आजी दिवशी पार्किंग होती पुरी सकाळी 5-6:30 आणि ते हाय का महाराज घरी. आताच आलो उठवा महाराजाला. आई म्हणजे आताच आला पुन्हा येते मला पुन्हा वावरात जायचं तुला महाराज. आईवर आली आई म्हणजे आता मावशी आल्या तुला उठवायला. आता मला वाटतं मावशी आल्या तुझ्या काही तारखेचा विषय असेल आणि तारखेसाठी महाराज झोपीतून नाही मेलेले उठते. मला झोप होता मी आता उठलो खाली आलो. मी म्हणलं काय झालं मावशी. आंघोळा करा. आंघोळा करा कशाला. 4 दिवस झाले पुरीला ताप आली. आंघोळा करा.
डॉक्टर कन्या ना डॉक्टरच्या मड्यावर 2000 घातले. तुम्ही काय आंघोळा करा नीट होती. तुम्हाला घेत नाही ना काय करा आंघोळा. आई म्हणजे तुला झोप आली उगा आंघोळ करून मोकळं होतो आता घरात आंघोळच नाही आधी चुली होते म्हणून आंघोळ होता आता गॅस आला आई तू आंघोळ आला माझ्या बरोबर मंत्रही पाठवला ओम भगनी भागवत तू म्हणतो त्याचा मला मंत्रच पाठ नाही मी आपले डोळे झाकले ज्ञानोबारांचा धावा केला अलंकापुरी पुण्यभूमी आपल्याला कोण आहे सहारा महाराज ज्ञानोबारांचं भजन केलं आणि उग कटाळा आला हे विषय संपवून त्या पुरीला आंघोळ आला काय लोक दुपारूनच पुरीची ताप पुरीची ताप गेली माझ्या डोक्याचा ताप वाढला त्या बाईने आमच्या गावात केले महाराजाच्या हाताला बाई पुरी रोज चालत आहे ते मी काही नाही मारलं ना बरोबर मला सांगायचंय काय ज्या काळात दुसऱ्याला शिष्य म्हणण्यामध्ये आध्यात्मिक गुरूंचा वाढा वाढव होत आहे त्या काळात तुकोबारायला संतांना तुकोबारायला शिवाजी महाराजांनी म्हणावं हो आनंद हो आता तुम्हाला खरं सांगू बाबा माझा स्पष्ट स्वभाव कीर्तनामध्ये जर एखादा आमदार खासदार आला ना महाराज नाही हवेत जातो आपल्या कीर्तनाला अनुभव असतो ते हलके कशात ते पाहिजे स्वानंद सुनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं कीर्तन होतं आणि जोग महाराजांच्या कीर्तनाला राजर्षी शाहू महाराज आले आणि राजर्षी शाहू महाराज आल्याच्या नंतर राजर्षी शाहू महाराज सुद्धा स्वानंद सुनिवासी जोग महाराजांच्या समोर खाली बसले होते आसना मांडी घालून बसले होते हा इतिहास आहे वारकरी कारण राजकर्ता किती मोठा असू द्या वारकऱ्यांपेक्षा तो मोठा होऊ शकत नाही हा वारकरीचा तुकोबारांना शिवाजी महाराज भेटले आणि शिवाजी महाराजांनी म्हणावं हे मी तुम्हाला पाठवलंय आणि शिवाजी महाराजांना तुकोबारांनी म्हणावं तुम्हाला वाटते ना आम्हाला सुख प्राप्त व्हावं तर त्या सुखासाठी एकच करा आम्ही केले सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा बस आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे तसं नाही महाराज अहो हे सगळं घ्या आणखी तुम्हाला मी काय देऊ तुकोबारा म्हणजे मला काही नाही तिसरं चरण म्हणा तिसरं
परवतीच उभय का आता एक नवीन फॅशन आली बघा अर्ध काळं शर्ट अर्ध पांढरं शर्ट इकडून बघून पुढून पांढरं आली की नाही परवा दिवशी एकच शर्ट एक बाही इकडी मधलं एवढं महाग अरे म्हणजे 4-5 शर्ट फाटून सुटू बघा पण ती फॅशन काय काय तसंही बघा हे गाणं काय सोपं आहे का चांगली चाल म्हणली ना काय वाजवायचं वाजव परत मंडळी ज्येष्ठ मंडळी येते त्यांचं कौतुक करायचं मला काळ्या वाजवल्या पाहिजे कलाकारांना दाद दिली पाहिजे कारण तुमची दाद ही कलाकाराची जायदाद असते जायदाद ती दिली पाहिजे कळू नाही कळू कळत नाही लोकांना हे मोठा प्रॉब्लेम की मुंबईमध्ये नागे झालं माझं कीर्तन झालं मी म्हणलो वा क्या बात वा क्या बात है वा नागे जी क्या बात है हल्लायचं म्हणा बात क्या है तुम्हारा बोल रहे बात क्या बात क्या है वो तो बता ये बात समझने के लिए भी बहुत कुछ अलग लगता है चला बोलो तिसरं चरण माझी पद्धत वेगळी होता अभंगाचं द्रुपद त्या अभंगाच्या सगळ्या चरणांच्या भोवती फिरलं पाहिजे म्हणून द्रुपद सोडले पुन्हा तुकोबाने तिसऱ्या चरणात सांगितलं कंठी मिरवा पटपट बोला कंठी मिरवा कंठी मिरवा कंठी मिरवा ज्यांच्या गळ्यात माळी तेवढेच म्हणे तुळशी तुळशी बाकीची आळशी आता माझ्या पडून कुठं पळशी तुकोबारायांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला हे कोणाला सांगितलं बोला पटकन शिवाजी कोणाला शिवाजी मग शिवाजी महाराजांना जर तुकोबारायांनी कंठामध्ये तुळशी घालायला सांगितली असेल तर शिवाजी महाराजांना घातली असेल का नसेल घातली असेल मग शिवाजी महाराजांच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या गळ्यात असली पाहिजे आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तोच खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला परमार्थाचं काही घेणं देणं नाही मंदिराची काही माहिती नाही ते फक्त जयंतीला छत्रपती शिवाजी महाराज मूर्छित अवघड झाले फेब्रुवारी आली ना फेब्रुवारी 19 फेब्रुवारी आणि जशी फेब्रुवारी महिना आला पावसाळ्यात बेडकरी ते तशी मावळी इथंच आहे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी रायगडावर भगवा झेंडा फडकवला आणि त्या दिवशीपासून या महाराष्ट्रात एकच वादळ ते फक्त भगवा वादळ म्हणून जे शिवाजी महाराजांना मानतात ना जे की शिवाजी महाराजांना निष्ठा आहे ना त्या सगळ्यांनी वारकरी संप्रदायाचा पायी गुण काळाची गरज आहे म्हणून बोलतो तुमच्या गावातल्या सत्यात एवढे तरुण पोरं आले त्यांनी हिरारीला सहभाग घेतला मला त्यांचा अभिमान आहे पण अख्ख्या गावकऱ्यांना सुद्धा त्यांचा अभिमान होईल आता हे सगळे पोरं कार्याच्या दिवशी सगळे मालकरी होणार आहेत उद्यापासून तू येऊच म्हणजे खोट आहे का शिवाजी महाराज फक्त छातीवर असे मिरवायसाठी येत का बोल ए पोरांनो खरं काय खोटू काय म्हणतो आता काही पोरं शिवाजी महाराजांचा फोटो लावते गाडीवर फोटो राजई छत्रपती शास्त्र भगवा बघतोस काय मुद्रागर राजा पुन्हा जन्माला एकदा आले की उपकार भेटले आणि पुन्हा जर राजे जन्माला आले तर प्रथमोक टोकाचा पहिला अधिकारी तिथून पहिल्यांदा तुला सोडणार दुसरा विषय चला माझ्याकडे बघा हल्ली गाडीवर लोक शिवाजी महाराजांचा फोटो लावतात ना परत गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा गाडीची स्पीड अशी गाडी पळवायची गाडीची फॅशन आली ना आता आमच्या पेट्रोल पंपावर त्या दिवशी नावे झाला गाडी आली मी आपल्या कीर्तनाला निवांत बसलो आणि संध्याकाळी 8-9 वाजता
गाडीवर फवारा पंपावर कसं आला मी गडबडीत बाहेर आलो. आम्ही त्याला म्हणणार हे साहेब सर असलं कसं काय ते म्हणलं आपण फाट्याला आलो तरी गावात कळलं पाहिजे वाघ आला. अरे म्हणलं गावाला कळतंय वाघ आलाय पण गाव म्हणतोय काय ते बघ ते मला काय म्हणते म्हणजे माझ्याकडे गाडी देईन तुला सांगू बा त्याने माझ्याकडे गाडी दिली ते गावात जाऊन उभं आहे आणि मी आपलं एक करत आलो गावात त्याच्या म्हाताऱ्याकडे म्हाताऱ्या त्यांनी आवाज म्हाताऱ्या ते दलिंदर आले लेकर मध्ये घ्या तरी म्हणून गाडी जाऊ दे फॅशनचा जमाना. पोरं शिवाजी महाराजांचा फोटो लावतात 100% लावा मी जे वाक्य सांगतोय ते जगा. ज्या पोरानं शिवाजी महाराजांचा फोटो गाडीच्या समोर गाडीच्या पाठीमागं लावला त्या पोरानं शपथ घ्या की माझी गाडी कुठल्याच फालतू बियर बार समोरून दारूच्या दुकानासमोर उभी राहणार नाही. तर गाडीवर महाराजांचा फोटो लावा गाडीवर महाराजांचा फोटो आणि याची गाडी कुठेही उभी. तसं मला तुमच्या गावात हे बोलायची गरज नाही कारण तुमचं गाव 100% व्यसनमुक्त गाव. तुम्ही हसले त्याच्यावर ओळखले मी काय माहोल आहे. तुम्ही काय सांगता मीच बघितले फाट्यापासून कधी येताना 300 हो गाव व्यसनमुक्त झालं पाहिजे. माझ्याकडे बघा मी एका गावात असंच बोललो बाबा माझा स्पष्ट स्वभाव एक जण म्हणाले गाडी माझी हप्ते मी फेडायलो पेट्रोल मी टाकायलो मी महाराजाचा फोटो लावलेला गाडी कुठे तुला काय करायचं. मी एक वाक्य बोललो होतो आमची सगळी मित्र परिवार भोगवणी उपस्थित मला तर तुमच्या गावात बोललो होतो मी एकच वाक्य बोललो होतो माझ्या गावात. त्याला म्हणलं तुला जर गाडी फालतू ठिकाणी उभी करायची असेल तर माझ्या राजाचा फोटो लावू नको. तुला जर गाडी फालतू ठिकाणीच घेऊन जायची असेल तर माझ्या राजाचा फोटो लावू नको. राजाचा काळ तुझ्या आजाचा आणि अख्या तालुक्याला कोणी तू हा काय गुन्हा आहे पण माझ्या राजाचा अपमान करू नको. शपथ घ्या की आम्ही राजाला मानतो तर आम्ही चांगलंच वागणार चांगलंच जगणार चांगल्या पद्धतीने गावामध्ये वर्तन करणार या शपथ घ्या. गळ्यामध्ये कंठामध्ये कंठी मिरवा. दुसरी गोष्ट व्रत करा. आज काय म्हणून आपण निवडला होता बरं का बाबा एकादशी किती जण मी धरली इमानदारी सांगायचं बरं ज्यांनी नाही धरली त्याला काही सापडली नाही मला सापडलीच नाही काही इष्टी एकादशी करा. एकादशीच्या दिवशी घरामध्ये अन्न पाणी शिजवलं नाही पाहिजे अन्न शिजवलं नाही पाहिजे कारण संतांनी सांगितलं एकादशीच अन्नपान जे नर करती भोजन पक्वान विष्टे समान अधोभजनते. एकादशीच्या दिवशी भाजी भाकर खाणं म्हणजे कुत्र्याची विष्ठा खाणं. आज पुन्हा पुन्हा खाल्ली त्याची ती बघा आपण आपल्या कुटुंबाला एकादशीचं अन्नपान करू नये आणि एकादशी व्रत शास्त्रानेही स्वीकारलं विज्ञानानेही स्वीकारलं. आणि एकादशी येते कधी 15 दिवस एक एकादशी कार्य करसी व्रत सार काय न कर काय तुझा जीव जातो एका दिसे
पण एकादशी करा किंवा धरा. आणि माझं एक ऑब्झर्वेशन, एकादशीच्या दिवशी जास्त खाते माणूस, रोजच्या पेक्षा जास्त खाते. त्याची कालपासून चर्चा असते, उद्या एकादशी कशाबरोबर चिप्स बिप्स चिकली येताना फळं बिळ घेऊन आणि लस्सीचा पण मिळावा आणि मग सगळंच करा. वगैरे बी करा, तेल खजूर बी आणा, चिवडा बी आणा, केळी बी आणा. आणि एवढं खाऊन जाता बायको ते थोडे शेंगदाणे गोळी घेऊन जाणार थोडं. म्हणजे एकादशीला माणूस जास्त खातो पण काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या निषेधनीस. माझे गुरु याचे दोन अर्थ सांगायचे. दोन अर्थ असे सांगायचे की एका दिवसानं तुझा जीव जाणार नाही, पण फराळाचं मिष डोक्यात ठेवून तरी एकादशी कर. आणि दुसरा अर्थ असा सांगायचे की एका दिवसानं तुझा जीव जात नाही तरी तुझ्या मनामध्ये फराळाचं मिसळ का, फराळाची अपेक्षा का, फराळ एका दिवसासाठी का. म्हणून ऐका, एकादशी सगळ्यांनी केली पाहिजे. आज एकादशी आहे आणि आजची एकादशी भगवंत जागृत करणारी होणारी एकादशी आहे. 4 महिने चातुर्मासामध्ये निद्रिस्त अवस्थेत असलेले भगवंत आजच्या दिवशी जागे होतात आणि पुन्हा भक्ताचं रक्षण करण्यासाठी तयार होतात. असा पुण्य पावन दिवस आजचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी आपल्या गावातल्या यात्रेच्या उत्सवाची पुन्हा बहारदार सुरुवात होते. आनंदामध्ये हा उत्सव सुरू होतो. म्हणून लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाने सांगितलेली नियमावली सगळ्यांनी पाळा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, महाराज तुम्ही म्हणाल ते मी करणार. तुम्ही म्हणाला विठ्ठल विठ्ठल म्हणा, मी म्हणणार. तुम्ही म्हणाला भजन करा, मी करणार. तुम्ही म्हणाला कंठामध्ये तुळशी मिळवा, मी मिळवणार. तुम्ही म्हणले व्रत एकादशी करा, मी व्रत एकादशी करणार. कारण महाराज किती झालं तर मी तुमचा दास आहे, मी तुमचा शिष्य आहे, मी तुमचा भक्त आहे. आणि मग तू गोपाराय म्हणजे ओ शिवाजी महाराज, माझा दास म्हणण्यापेक्षा मला दास म्हणून, तुम्हाला माझा दास म्हणून घेण्यापेक्षा तुम्ही काय करा, माझे नाही, मी ज्याचा दास आहे ना त्या हरीचे दास व्हा.
तुका म्हणे मजही आस. तुकोबराय म्हणले माझा दास म्हणून घेण्यापेक्षा मी ज्यांचा दास आहे त्या हरीचे दास तुम्ही व्हा. हरीचे दास झालं की तुमचा आनंद होईल, तुम्हाला सुख होईल, मला सुख होईल. महाराज तसं नाही, मी हे सगळं आणलंय ना ते नको. तुमचे रवित्व धन ते मज मृत्तिके समान. तुमचं हे धन नको, मला एकच धन पाहिजे. कुठलं? परमार्थ. हे आम्हाला धन दुसरं नको, पैसा दुसरा नको. का? गब्याची आमागे कळी काळाचा लाग म्हणून या संग पोटा त्याचा. आमची धन दौलत संपदा सोहळा लागला टकळा पंढरीचा. म्हणून तुमचं काही नको. तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके माती समान. तुमचं हे सगळं आम्हाला धन आहे, दुसरं काही नको. तुम्ही फक्त देवाचं भजन करा. मायबाप तुकोबारांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, निमित्त मात्र छत्रपती शिवाजी महाराज होते, हे सगळं तुकोबारांनी आपल्याला सांगितलं. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळ्यांनी प्रवास करत असताना जेवढं होईल का नाही तेवढं देवाचं भजन केलं पाहिजे. आई जेवढं होईल तेवढं. बरं, भजन करण्यासाठी काय द्यायला लागतं का? नलगती सायास सुखे पोखरा. वनात जायची गरज नाही, इकडं तिकडं जायचे. कामामध्ये काम, भाकर करताना, भाजी करताना, उंडा तिंबताना. उंडा समजत नाही. हो, पिठाचा उंडा घ्यायचा. आणि पिठाचा उंडा म्हणजे सगळ्यात दिवसाचा सगळा सार कुठं असते माहिती का? पीठ तिंबा. सासूचं सुनलं एक खट्टा आणि पीठ तिंबताना सुनला बघा. मग असं बोलू उठून खाऊ करून खायला 4 भाकरी लागत म्हणजे असं करणार. असं असेल भाकर तेवढ्यात मला झाला कसा आहे पण गेले असं नशिबात मोठ्या खाना. आणि तेवढ्यात चुली जात. चुली इजली की चूल फुकायला काय म्हणजे तिकडे फुकणी तर कुठं आहे का? फुकणी ना डोळ्यात पाणी आणलं. कळलं ना मला? तसं स्वयंपाक करत असताना हे सगळं करण्यापेक्षा जर देवाचं भजन केलं, जर देवाचं चिंतन केलं, जर देवाचं नामस्मरण केलं तर घरामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा पैदा होईल आणि घरामध्ये भांडणाचा विषयच राहणार नाही. संसार आनंदाचा राहणार नाही. देवाच्या भजनाशिवाय काही पर्याय नाही. मायबाप, आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं. खरं तर या कार्यक्रमाला येत असताना मला फार आनंदाच्या काही गोष्टी घडल्या. मला मुद्दा माहिती का आपल्याकडं? मला काही आज काही सोडलं तर तेवढंच देणार. पाटील, महाराष्ट्रावर कार्यक्रम करत फिरतोय मी. या कार्यक्रमाला येत असताना माझ्यासाठी इतकी आनंदाची गोष्ट आज घडली, इतकी आनंदाची. मी मुद्दाम शेअर करतो बाबा. काय घडली गोष्ट? तुमच्या याच परिसरामधला एक भावंड, काय गावाचं म्हणा? खैरव. खैरव आमच्या गावाचा हा पोरगा एकदा विशाल उभा राहतो. हा विशाल शिंदे. बसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी PhD करतोय सध्या. आणि माझे PhDचे जे बाकीचे सहयोगी प्राध्यापक किंवा सहयोगी मंडळी, त्यामध्ये प्राध्यापक नारायण खरात नावाचा माझा मित्र आहे. तो संजय घोडावत नावाच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर आहे. त्यांचा मला फोन आला. फोन आल्याच्या नंतर त्यांनी एक गोष्ट सांगितली. म्हणजे अंगावर काटावर धरून आले. काही वर्षापूर्वी एका फार मोठ्या आजारामध्ये ग्रस्त झाले. ब्रेनची त्यांना फार मोठी इजा झाली. आणि ती इजा झाल्याच्या नंतर त्यांची आता रिकव्हरी सुरू आहे. त्यांना बोलता येत नाही. पण त्यांनी एक वाक्य नारायणनी मला जे सांगितलं, ते म्हणले, महाराज दादा, ते जेव्हा प्रचंड टेन्शनमध्ये होते, जेव्हा तब्येतीने ग्रस्त होते ना, तेव्हा युट्यूबला ते तुमचे व्याख्यान आणि कीर्तन ऐकायचे. त्याच्यातून त्यांची रिकव्हरी झाली. म्हणून ते तुम्हाला आज भेटायला आले. एखाद्याच्या जीवनामध्ये आपल्यामुळं आनंदाचं वातावरण निर्माण होत असेल नागेश्वराला, एखाद्याच्या दुःखामध्ये त्याला आनंद शोधता येत असेल, एखाद्या मोठ्या आजारातून तो आपल्या शब्दामुळे बाहेर येत असेल ना,
तर बस संतांनी जी कृपा केली, भगवान पांडुरंग परमात्म्याने जो आशीर्वाद दिला ना, आणि मायबापाची जी काही पुण्य होती ना, ती आज फलद्रूप झाली असं मला वाटतं. कारण एखादा माणूस, आणि हे मी सगळं करतो ना याच गोष्टीसाठी करतो बाबा. मी काही लय मोठा कीर्तनकार नाही, काही नाही. आणि मोठा कीर्तनकार छोटा कीर्तनकार काही असं नसतं, असं माझं मत आहे. कीर्तनकार असतो. प्रत्येक कीर्तनकार कीर्तनाच्या अभंगाचा भावार्थ त्याच्या शब्दामध्ये लोकांच्या समोर मांडत असतो. बस आणखी पुढचं वाक्य बोलून तुम्ही खुलवलं त्याच्यावर म्हणजे बोलताना या अभंगामधून तुकोबारांना नेमकं काय सांगायचे हे जगाच्या पाठीवर एकाच व्यक्तीला माहिती, त्या व्यक्तीचं नाव आहे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या नंतर माझ्यासारख्या शब्द साधकानं आणि संत साहित्याच्या अभ्यासकानं शब्दांचा भाव गोळा करून प्रमाणानिशी समाजाच्या समोर व्यक्त होणं एवढं फक्त कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. बाकी संतांचं वचन हे कोणत्या भूमिकेतून निर्माण झालं, हे संतांच्या अनुभवातून निर्माण झालंय, म्हणून ते संतांना जास्त ज्ञान. इथं येत असताना सगळी मंडळी भेटत होती. आपल्या गावात महाराष्ट्र पोलीस दलामध्ये असलेले आमचे योगेश दादा, त्यांच्या आईच्या वेळेला त्यांनी मला कितीतरी वर्ष, 2-3 वर्ष, 4 वर्षापूर्वी त्यांनी मला मेसेज केलं होतं. त्यांनी माझं आईवरचं बोलणं ऐकलं होतं. ते इथं भेटले. ही सगळी मंडळी, आमचे महाराज, सोनू महाराज गावात